छत्रपती संभाजी महाराजांची विकिपीडियावर बदनामी करण्यात आली। 24 तास उलटले तरी हा मजकूर काढण्यात आलेला नाहीये। साम टीव्हीच्या बातमीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा मजकूर काढण्याचे आदेश दिले होते, मात्र विकिपीडियाने अद्यापही त्यावर अंमलबजावणी केलेली दिसत नाहीये। कल्याण डोंबिवलीतील 57 बेकायदा इमारतींमधील रहिवाशांच्या मदतीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धावून आलेत। या इमारतींमधील रहिवाशांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका करण्याची घोषणा फडणवीसांनी केली आहे। शिवाय फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेशही त्यांनी दिलेत। तुळजापुरात विक्रीसाठी येत असलेल्या एमडी ड्रग्ज प्रकरणानंतर पोलीस ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय। तामलवाडी या ठिकाणी एमडी ड्रग्ज प्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे, तर ही कारवाई मागील 2 महिन्यांपासून लक्ष ठेवून करण्यात आली असल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे। भारतात आता कॅन्सरवरची लस येणार आहे, तर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी कॅन्सरच्या लसी संदर्भात मोठी घोषणा केली आहे। ब्रेस्ट कॅन्सरसाठी लवकरच ही लस येणार आहे। ही लस 9 ते 16 वयाच्या मुलींना दिली जाणार आहे। महिलांसाठीच्या कॅन्सरसाठी ही लस पुढच्या 5 ते 6 महिन्यांमध्ये उपलब्ध होणार आहे। महाकुंभ मेळ्याचा कालावधी वाढणार नाहीये। 26 फेब्रुवारीलाच महाकुंभ मेळ्याचा समारोप होणार आहे। महाकुंभ मेळ्याचा कालावधी वाढवल्याची बातमी अफवाच असल्याचं प्रयागराजच्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय। कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन देखील जिल्हाधिकारी रवींद्र मांदड यांनी केलंय। लाडक्या बहिणींमुळे राज्यातली आरोग्य योजना संकटात सापडली आहे। राज्यात रुग्णालयामध्ये मिळणारे मोफत उपचार बंद होण्याची भीती आहे। महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत रुग्णांना मोफत उपचार मिळतात, मात्र या योजनांसाठी खासगी रुग्णालयांना मिळणारे जवळपास 1,500 कोटी रुपये थकलेत। लाडक्या बहिणींचे ज्या अंगणवाडी सेविकांनी अर्ज भरलेत त्यांनाच अर्धा निधी मिळाला। सरकारने प्रत्येक अर्जासाठी प्रोत्साहन भत्ता म्हणून 50 रुपये देण्याचं जाहीर केलं होतं, मात्र अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि अंगणवाडी पर्यवेक्षकांना अर्ज भरल्याचा अर्धाच निधी मिळाला।